हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीएससी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज म्हणजेच 12 जुलै 2026 या दिवशी एमपीएससी ग्रुप सी कंबाईंड मेन्स 2025 ही परीक्षा पार पडलेली आहे. या परीक्षेतील चालू घडामोडी या घटकातील संभाव्य उत्तर तालिका आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 11. पुणे ग्रँड टूर 2026 ही भारतातील पहिली UCI 2.2 श्रेणीतील पुरुषांची रोड रेस म्हणून मान्यता प्राप्त होती. ही बहुटप्प्यांची आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती आणि ती जागतिक सायकलिंग नियामक संस्थेकडून मान्य होती. तर UCI या संक्षेपाचा योग्य पूर्ण अर्थ कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला एक गोष्ट लगेच लक्षात येणं गरजेचं आहे, ती म्हणजे पहिल्या 3 ओळी आपल्याला परीक्षेसाठी अतिशय कामाच्या नाही आहेत. आपल्याला जो शेवटची ओळ आहे हीच आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. परीक्षेमध्ये प्रश्न वाचताना डायरेक्ट शेवटच्या लाईनवर जाणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला टाइम हा त्या ठिकाणी वाचणार आहे. तर UCI या संक्षेपाचा योग्य पूर्ण अर्थ आहे युनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनल. आता याविषयी आपण ऑलरेडी एमपीएससी लायब्ररी या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हिडिओमध्ये ही या दोन्ही ठिकाणी आपण ही न्यूज कव्हर केलेली होती आणि या अनुषंगाने आपल्याला हा प्रश्न संभाव्य होताच. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 12. दुर्गम गावांमधील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सफीना हुसेन. सफीना हुसेन यांना काही दिवसांपूर्वी म्हणजे 2023 मध्ये वाईज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते आणि नुकत्याच त्या अतिशय चर्चेमध्ये देखील होत्या. त्यामुळे यांच्यावर देखील अपेक्षित प्रश्न होता. त्यामुळे आपल्याला एज्युकेट गर्ल्स याविषयी देखील माहिती असणं गरजेचं होतं. तर लक्षात घ्या, एज्युकेट गर्ल्स याच्या संस्थापक आहेत सफीना हुसेन. प्रश्न क्रमांक 13. डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरीरंगन अलीकडे बातम्यांमध्ये होते. त्यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ते 2000 पासून TIFR चे परिषदेचे सदस्य होते. हे विधान सत्य नाही. तर लक्षात घ्या, आपल्याला कस्तुरी रंजन यांच्याबद्दल माहिती असणं आवश्यक होतं आणि आपण वेळोवेळी एमपीएससी लायब्ररी या टेलिग्राम चॅनलवर कस्तुरी रंगन यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यामुळे आणि बाकीचे जे 3ही स्टेटमेंट या ठिकाणी दिलेले आहेत हे अगदी बरोबर आहेत. त्यांनी 1994 ते 2003 पर्यंत इस्रोचे अध्यक्ष म्हणून कार्य केलेले होते. तसेच त्यांनी NEP 2020च्या प्रमुख शिल्पकारांपैकी ते एक होते आणि त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण या दोन्ही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले होते. परंतु पहिले जे स्टेटमेंट आहे हे मात्र चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 14. अंके गौडा यांना 2026 मध्ये कोणत्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फक्त एक, म्हणजे फक्त अ. त्याचं उत्तर आहे ग्रंथालय क्षेत्रातील आजीवन सेवेसाठी. विद्यार्थी मित्रांनो, या घटक मुख्य परीक्षेमध्ये एकूण 3 प्रश्न म्हणजे 10 प्रश्नांपैकी 3 प्रश्न हे पद्म पुरस्कारावर आधारित आहेत. त्यामुळे लक्षात घ्या, पद्म पुरस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत आणि याच कारणामुळे आपण पुरस्कार या घटकावर वेळोवेळी अधिकाधिक व्हिडिओ तयार करत असतो आणि त्याच कारणामुळे तुम्ही एमपीएससी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि हा जर प्रश्न तुम्ही नीट वाचलेला असेल तर तुम्हाला 100% याचं उत्तर कव्हर होणार आहे. तर 14 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे फक्त अ. ग्रंथालय क्षेत्रातील आजीवन सेवेसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे. प्रश्न क्रमांक 15. फेब्रुवारी 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यादरम्यान कोणत्या भारतीय विद्यापीठाने हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ इस्रायल सोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुंबई विद्यापीठ. बाजूला तुम्ही ती न्यूज कव्हर केलेली आहे, ते तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या संसदेला देखील संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले होते. तसेच मुंबई विद्यापीठाने हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ इस्रायल सोबत सामंजस्य करार देखील केलेला होता. प्रश्न क्रमांक 16. पुन्हा एकदा पद्मश्री पुरस्कार विजेते आणि त्यांचे कार्यक्षेत्र अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. भेकल्या लाडक्या धिंडा, आर्मिडा फर्नांडिस, सतीश शहा आणि रघुवीर तुकाराम खेडकर म्हणजे महाराष्ट्रातील जे पुरस्कार विजेते आहेत, पद्मश्री पुरस्कार विजेते, यांच्यावर हा प्रश्न आधारित आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला अशाच पद्धतीने पद्म पुरस्कारावर आधारित हा प्रश्न आहे आणि आपण हे सर्व गोष्टी म्हणजे महाराष्ट्रातील ज्या कोणालाही पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे त्यावर आधारित हा प्रश्न आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला होता. प्रश्न क्रमांक 17. ग्रँड स्लॅम एकेरी सामन्यामध्ये 400वा विजय मिळवणारा जगातील पहिला टेनिस खेळाडू कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नोवाक जोकोविच. यावर आधारित देखील आपण न्यूज कव्हर केलेली होती. ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये ग्रँड स्लॅम मधील त्याने 400वा विजय मिळवलेला होता आणि
त्यांनी कोर्ट निहाय विजय देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. विम्बल्डनमध्ये 102 विजय, फ्रेंच ओपनमध्ये 101 विजय आणि ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये 102 विजय आणि अशा पद्धतीचा ऐतिहासिक विक्रम करणारा तो पहिलाच टेनिसपटू ठरला होता. नोवाक जोकोविच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 पुन्हा एकदा पद्म पुरस्कारावर आधारित प्रश्न आहे. जोड्या लावण्यासाठी इथं प्रश्न विचारलेला आहे आणि पहिल्यांदा व्यक्ती आहेत पी नारायणन, व्ही एस अच्युतानंदन, ममूटी आणि उदय कोटक आणि बाजूला त्यांचं कार्यक्षेत्र यावर आधारित हा प्रश्न आहे. तर 18 प्रश्न पुन्हा एकदा पद्मश्री पुरस्कारावर आधारित आहे आणि आपल्याला पद्मविभूषण, पद्मभूषण आणि महाराष्ट्रातील ज्या कोणत्याही लोकांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे या सर्वाबद्दल माहिती असेल तर आपल्याला हा प्रश्न देखील सुटू शकतो. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणी मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा या राष्ट्रीय एकात्मता गीताचे शब्द लिहिलेले होते. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पियुष पांडे. तर लक्षात घ्या 24 ऑक्टोबर 2025 या दिवशी पियुष पांडे यांचं निधन झालेलं होतं आणि काही दिवसांपूर्वीच त्यांना पद्म पुरस्कार देखील मिळालेला होता आणि त्यांनीच मिले सूर मेरा तुम्हारा या गीताचं लेखन केलेलं होतं आणि 19 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पियुष पांडे. अतिशय चर्चेतील हे व्यक्तिमत्व होतं आणि आपल्याला यांच्याबद्दलची माहिती देखील असणं हे आवश्यक होतं. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20 2025 ते 2029 या कालावधीसाठी खालीलपैकी कोणत्या देशाची युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फिअर म्हणजेच MAB कार्यक्रमाच्या आंतरराष्ट्रीय समन्वय परिषदेमध्ये निवड झालेली होती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सौदी अरेबिया. तर विद्यार्थी मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीचे 10 प्रश्न हे कव्हर केलेले आहेत. यामुळे लक्षात घ्या एप्रिल 2025 पासून मार्च 2026 पर्यंत अशा संपूर्ण कालखंडातील चालू घडामोडी या ठिकाणी विचारलेल्या आहेत आणि मागील म्हणजे 2024 पासून आपण YouTube चॅनलवर सतत काही ना काही कंटेंट टाकत आहोत आणि या संपूर्ण कालावधीमधील महत्त्वाच्या चालू घडामोडी आपल्याला वारंवार परीक्षेत विचारलेल्या आहेत. याच कारणामुळे आपण ह्या पद्धतीचा कशा पद्धतीने आपण चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे आपण सतत वेळोवेळी कव्हर करत असतो आणि याच कारणामुळे तुम्ही MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. या कारणामुळे तुम्हाला आगामी काळामध्ये ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.